सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी प्रल्हाद बाईसांना देव निरूपण केलेला आहे। देव कसा आहे हे स्वामी त्यांना सांगतात। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। पाठ भेदाने प्रारब्ध बाईसा असं नाव आहे आणि कोणी प्रल्हाद बाईसा असंही बोलतात। तर यांच्या निरूपणाच्या प्रसंगी स्वामी ज्यावेळेस यांना निरूपण करत असतात तर स्वामी 3-4 वेळा उंच मडावर जाऊन पाहतात, भटोबास आले की नाही, भटोबास आले की नाही। एवढी आतुरता असते स्वामींची भटोबासांना निरूपण करण्यासाठी, परंतु भटोबास काय लवकर येत नाही। नंतर काय काय प्रसंग घडतो ते आपण सविस्तर पाहणारच आहोत आणि ह्या चरित्रामधून आपल्याला काय शिकायला मिळते हेही आपण पाहणार आहोत। भटोबास कसे कार्यकुशल होते, कसे प्रसंगावधान राखून उत्तर द्यायचे किंवा वागायचे हे आपल्याला यामधून समजणार आहे। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्या दर्शकांना असे स्वामींचे नवनवीन चरित्र ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र भविष्यामध्ये सुटणार नाही। नाहीतर काय होऊन जाते, मी तर चरित्र अपलोड करतो दररोजच्या दररोज, परंतु ज्यांनी चॅनल नाही सबस्क्राईब केलं त्यांना तो व्हिडिओ मिळत नाही आणि मग ते मला कॉल करून म्हणतात आम्हाला व्हिडिओज मिळाला नाही, आम्हाला पोथी ऐकायला मिळाली नाही, असं होऊन जाते। तर तसं होऊ नये म्हणून तुम्हाला वाटत असेल स्वामींचं एकही चरित्र तुमच्याकडून सुटू नये असं वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून स्वामींचं एकही चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 129। प्रारब्ध बाईसा देवो निरूपणी भटा उपहार स्वीकारू। प्रल्हाद बाईसांना स्वामींनी देव कसा आहे हे निरूपण केलं आणि त्याचबरोबर भटोबासांच्या उपहाराचा स्वीकारही स्वामींनी केलेला आहे। एकोदी सर्वज्ञ म्हणितले। एके दिवशी स्वामी म्हणतात, वानर्या तुम्हा काही करणीये असे गा। वानर्या तुमच्यासाठी एक करणीय आहे, म्हणजे एक तुम्हाला विधी करावा लागणार आहे। जी जी येथ पूजा करावी। भटोबास म्हणतात जी जी ठीक आहे आम्ही विधी करतो तुम्ही म्हटला तसा, परंतु विधी काय करायची आहे तर स्वामी म्हणतात येथ पूजा करावी, म्हणजे आमच्या ठिकाणी एक पूजा करा चांगली आणि उपहारू करावा आणि चांगला उपहारही करा आमच्या ठिकाणी, असं स्वामी नागदेवाचार्यांना म्हणतात। हो काजी मग भटोबासाचे गाठी सादाम होते। आचार्य म्हणतात ठीक आहे पूजाही करतो आणि उपहारही करतो। भटोबासांजवळ 6 दाम होते। ती दामाची कणिक तांदूळ घेतले, 3 दामाची कणिक आणि तांदूळ घेतले। तुपाचे बाईसाचे हाती दिधले, जे तूप आणलं होतं ते तूप बाईसांकडे देऊन टाकलं। मग आपण पूजा द्रव्य आणाव्या निवासिया गेले आणि मग आपण स्वतः ते पूजा द्रव्य आणण्यासाठी, कारण स्वामींची पूजा करायची आहे, पूजेसाठी जे काही लागते साहित्य ते आणण्यासाठी नागदेवाचार्य हे नेवासाला गेलेले आहेत। गोसाविया ते भीतरीला ओट्यावरी आसन असे। स्वामींना आतमधल्या ओट्यावर आसन होतं, म्हणजेच जो ओटा राजमढामध्ये आहे त्या राजमढाच्या ओट्यावर स्वामी बसलेले आहेत। प्रारब्ध बाईसा गोसाव्याच्या दर्शना आली होती। प्रारब्ध बाईसा म्हणजेच प्रल्हाद बाईसा जी होती ती स्वामींच्या दर्शनाला आलेली होती। ती गोसाव्याजवळी बैसली होती। प्रल्हाद बाईसा स्वामींजवळ बसलेल्या होत्या। गोसाव्यासी निरूपण कराव्याची प्रवृत्ती। स्वामींना निरूपण करण्याची इच्छा झाली। गोसावी प्रारब्धा बाईसा ते म्हणितले बाई देव कैसा असे जाणा। स्वामी प्रारब्ध बाईसांना म्हणतात बाई तुम्हाला देव कसा आहे माहिती आहे का? नाजी नेणे। प्रल्हाद बाईसा म्हणते नाजी नेणे म्हणजे मला काही माहिती नाही देव कसा आहे तो। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानरा अजूनही का नाही। एकीकडे ओढ लागलेली आहे स्वामींची पण की वानरा लवकर यावा, नागदेवाचार्य लवकर यावे म्हणजे त्यांनाही हे निरूपण ऐकायला मिळेल। म्हणून गोसावी उंच मढावरी बिजे केले, असं म्हणून देव उंच मढावर गेले
आणि पाहतात नागदेवाचार्य जवळपास कुठे दिसत आहेत का येताना. गोसावी पूर्वामुख उभे राहुनी मग नाविक भटोबासाची वाट पाहिली. उंच मढावर गेले आणि तिथं थोड्या वेळ स्वामी उभं राहतात. पूर्वामुख म्हणजे पूर्वेकडे श्रीमुख केलेलं आहे देवाने, आणि थोड्या वेळ तिथे उभं राहून वाट पाहतात की नागदेवाचार्य येत आहेत का. मागोते गोसावी मढा भीतरी बिजे केले. पुन्हा स्वामी राजमढामध्ये आले. मग प्रारदाबाईसी गोसाविया ते विनविले. मग प्रल्हादबाईसांनी स्वामींना विनंती केली. जी जी देव कैसा ते गोसावी निरूपावे. जी जी देव कसा असतो नेमका याचं निरूपण करा बरं. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात बाई देव कैसा निरूपावा. स्वामी म्हणतात बाई तो ईश्वर जो आहे तो कसा निरूपण करावा, शब्दामधून कसा सांगावा ईश्वर कसा आहे, देव कसा आहे, हे सांगणं शक्य नाही. मागवते सर्वज्ञ म्हणितले. पुन्हा स्वामी म्हणतात वानरेस आजही का न येती. स्वामी म्हणतात अजून वानरेश का आलेले नाहीत. ऐसे म्हणून मढावरी बीजे केले. असं म्हणून स्वामी परत मढावर गेले. मढावरी उभे ठाकोनी वाट पाहिली. पुन्हा मढावर थोड्या वेळ स्वामी थांबतात, वाट पाहतात की नागदेवाचार्य येतात का लवकर म्हणून, वाटेकडे पाहतात. मागवते मढांतू बीजे केले. पुन्हा मढामध्ये गेले, राजमढामध्ये जिथे प्रल्हादबाईसा बसलेली होती. आसन झाले, आसनस्थ झाले देव. मागवते प्रल्हादबाईसा म्हणितले जी जी देव कैसा ऐसे निरूपावे. पुन्हा प्रल्हादबाईसा म्हणते जी जी देव कसा असतो नेमका याचं निरूपण करा आम्हाला. सर्वज्ञ म्हणितले. पुन्हा स्वामी म्हणतात बाई देव कैसा निरूपावा. बाई देव हा शब्दात कसा सांगता येईल बरं. नाजी निरूपावा. प्रल्हादबाईसा तरी पण म्हणतात नाजी निरूपण कराच तुम्ही मला, देव कसा असतो तो सांगा. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात देव पाखाणाचा नव्हे, देव काष्टाचा नव्हे. देव हा पाषाणाचा नसतो. आता तुम्हाला असं वाटेल आपल्या देवपूजेमध्ये तर पाषाणच असतात सर्व, देव तर म्हणत आहेत ते देव नाही. स्वामी जे म्हणत आहेत ते बरोबरच आहे. जे आपण देवपूजेमध्ये पाषाण ठेवत असतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सेवा संबंधाला जे गेलेले आहेत उपयोगी, किंवा जे काही पाचवे अवतार आहेत यांच्या सेवा संबंधाला जे उपयोगी गेलेले आहेत, ते पाषाण आपण विशेष म्हणून घरात ठेवतो. आपण त्या पाषाणांना देव जरी म्हणत असू तरी पण ते देव नसून ते विशेष आहेत. देवाच्या संबंधाने ते पवित्र झालेले आहेत म्हणून त्या पाषाणाच्या ठिकाणी पवित्रता आलेली आहे, म्हणून आपण त्यांना विशेष असं बोलतो. कारण देवाचा संबंध झाला आहे तिथे आणि म्हणून ते विशेष झालेत आपल्यासाठी. जसं आपण म्हणतो ना हा व्यक्ती विशेष आहे आमच्यासाठी, त्या माणसाकडून आपलं काही मोठं काम होत असेल आणि भविष्यामध्ये किंवा त्याच्याकडून काही काम होणार असेल तर आपण त्या माणसाला विशेष असं बोलतो, कारण तो माणूस उपयोगात पडणार आहे किंवा त्याची पोहोच आहे तशी मोठी. तसंच इथे दगडाच्या ठिकाणी त्या पाषाणाच्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध झालेला आहे आणि म्हणून तो पाषाण आपल्यासाठी विशेष होतो आणि तो विशेष आपण आपल्या देवहाऱ्यामध्ये ठेवत असतो. परंतु देव म्हणतात तो पाषाण म्हणजे देव नाही तर तो विशेष आहे. आपण जे उपहार दाखवतो देवपूजेपुढे, आपण काय देवपूजेला उपहार दाखवतो का? त्या तुम्ही जर दाखवत असणार तर थोडंसं तुमच्या मनामध्ये गैरसमज झालेला आहे. आपल्याला तो उपहार दाखवायचा आहे चक्रधर स्वामींना, कारण जे आपण देवाऱ्यामध्ये विशेष ठेवलेले आहेत ते विशेष तर कधी उपहार स्वीकार नाही करणार. स्वीकार कोण करणार तर परमेश्वर स्वीकार करू शकतात. फक्त आपण एक आठवण म्हणून की हे पाषाण परमेश्वराच्या संबंधित आहेत, त्या पाषाणाकडे पाहिल्यानंतर आपल्याला स्वामींची आठवण येते आणि म्हणून एक भक्तिभावपूर्वक आपण देवपूजे पुढे ताट ठेवतो, संकल्प सोडतो आणि उपहार दाखवतो. आठवण आपल्या मनामध्ये ईश्वराची राहिली पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांनी जसे सुदामाचे पोहे खाल्ले, दत्तात्रय महाराज जसे कोल्हापूरला भिक्षा मागतात, पांचाळेश्वरला जेवण करतात, चक्रपाणी महाराजांनी जसं श्राद्धगृही आरोग्य केलं किंवा त्यांच्या आईवडिलांनी जसं त्यांना जेवू घातलं किंवा इतरत्रही त्या ब्राह्मणाचे सहस्त्रभोजन स्वीकार केले देवाने, हे जे लीळा आहेत याची आपण आठवण केली पाहिजे की हे ईश्वरा जशा त्या लीळा केल्या तुम्ही, जसं त्यांचं अन्न ग्रहण केलं त्या भक्तजनांचं, तसं माझंही अन्न ग्रहण करा, माझीही आरोग्य स्वीकार करा. गोविंद प्रभू महाराजांचं जसं आहे खिचपुरीचा अवसर जे आबाईसांनी केला होता आणि माहीमभटांचा गुळ जसा स्वीकार केला श्रीप्रभू महाराजांनी, तर असे अवसर आपण आठवले पाहिजे की हे देवा, हे जसे तुम्ही भक्तजनांचे उपहार स्वीकार केले तसेच आमचे पण स्वीकार करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बऱ्याच भक्तजनांचे उपहार स्वीकार केले. ज्याप्रमाणे इंद्रभटाच्या उपहाराचा स्वीकार केला, भटोबासांच्या उपहाराचा स्वीकार केला,
बरेच काही उपहार असे स्वीकार केलेले आहेत. बाईसांच्या पाणी भाताचा स्वीकार केला तर हे परमेश्वरा, या भक्तजनांची तुम्ही जशी उपहार स्वीकार केले तसा माझाही उपहार स्वीकार करा, अशी आठवण करायची आणि ईश्वराला प्रार्थना करायची आहे आपल्याला. हा भाव आपल्या मनामध्ये राहिला पाहिजे. आणि इथं म्हणून देव म्हणतात की देव दगडाचा नसतो. पाषाणाचा म्हणजे काय दगडाचा, तर देव दगडाचा नाही, देव काष्टाचा नव्हे. आपल्या देवपूजेमध्ये काष्टा असतात नमस्कारी, तर त्या काष्टाला आपल्याला देव म्हणता येईल का? स्वामी म्हणतात देव काष्टाचा नव्हे. ते जे काष्ट आहे देवपूजेमध्ये आपण नमस्कार करतो ते लाकूड आहे एक, जे स्वामींच्या स्पर्शाने पुनीत झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी वंदनीय आहे. वास्तविक तो काष्ट म्हणजे देव आहे असं समजू नका. देव काष्टाचा नसतो असं देव सांगतात. देव मातीचा नव्हे, देव मातीचा नाही. देव चित्रीचा नव्हे. लोक चित्र लावतात, देवाचे फोटो लावतात आणि त्याची पूजा करतात. इथे स्वामी म्हणतात देव चित्राचा पण नाही, देव पट्टीचा नव्हे. कपडा आहे, त्या कपड्यावर काही रेखाटलेलं आहे देवतेचं चित्र, तर तोही कपडा देव नाही. देव धातूचा नव्हे. देव जो आहे तो धातूचाही नाही. पितळचे, तांब्याचे असे देव असतात पूजापाठामध्ये ठेवलेले, देवाऱ्यामध्ये ठेवलेले, तर तेही धातूचे जे देव आहेत त्या धातूच्या देवाला देव म्हणता येत नाही. पाखाणाचा फुटेल, लाकडाचा मोडेल. पाषाणाचा देव असेल तर तो फुटून जाईल पडल्यानंतर, लाकडाचा मोडून जाईल. मातीचा तो विरेल. मातीचा देव असेल तर तो पाण्यात पडला तर विरून जाईल. चित्रीचा तो पुसेल. चित्राचा देव असेल तर काही काळाने ती शाई उडून जाणार, त्यावरची रंग उडून जाणार आणि तो देव जो आहे तो पुसट होऊन जाणार, पुसून जाईल. पट्टीचा तो फाटेल. कपड्याचा असेल तर तो फाटून जाईल. धातूचा तो झिजेल. धातूचा जर देव असेल, पितळचा, तांब्याचा, तर त्याला घासून 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 तो देव जो आहे तो झिजून जाईल. देव तो अछेदू अभेदू अच्युतू अलेख. मग देव आहे कसा? स्वामी सांगतात की बाई देव हा अछेद्य आहे, त्या देवाचा कधी छेद करता येत नाही. अभेद्य आहे, त्याला कधी भेदता येत नाही. अछेद्य आणि अभेद्य यामध्ये काय फरक आहे? अछेद्य म्हणजे काय, तर ज्या वस्तूला छेदल्या जात नाही. जसे एखादा माणूस आहे, त्याला बाण मारला दुरून तर तो माणूस छेदल्या गेला. बाण सरळ आला, त्याने आरपार छिद्र पाडून आरपार निघून गेला, बाण छिद्र पडलं. तर असा छेद परमेश्वराचा होऊ शकत नाही. अछेद्य आहे देव. अभेद्य. भेद म्हणजे काय? आता ज्याप्रमाणे तलवारीने तुकडा करून टाकला, तलवारीने भेद करून टाकला, एका शरीराचे 2 तुकडे करून टाकले, त्याला म्हणतात भेद. छेद आणि भेद मध्ये असा फरक असतो. छेद म्हणजे छिद्र पाडणे, भेद म्हणजे डायरेक्ट तुकडा पाडून देणे. तर परमेश्वर हा कसा आहे? अछेद्य अभेद्य आहे. त्या परमेश्वराचा कोणी छेद करू शकत नाही, त्या परमेश्वराचा कोणी भेद करू शकत नाही. असं ते ईश्वर स्वरूप एकदम सपूर आहे, त्याचा कोणी छेदभेद करूच शकत नाही. अच्युतू. त्या परमेश्वराच्या ठिकाणी एकदा पावन झाल्यानंतर हा जीव कधी पुन्हा चतुर्विध कर्मफळी येत नाही, पतन होत नाही या जीवाचं. अलेख. त्या परमेश्वराची कोणी बरोबरी करू शकत नाही, असे ते ईश्वर आहेत. मग या प्रसंगावर स्वामींनी इथे निर्वचनाचं निरूपण केलेलं आहे. आता तुम्हाला असं वाटेल सांगून द्या अर्थ, तर कसं काय सांगता येईल आता निर्वचनाचा अर्थ? कारण आम्ही स्वतः ब्रह्मविद्येचं अध्ययन करताना, पाची स्थळाचं अध्ययन झाल्यानंतर मग कुठे आम्हाला हे महावाक्य निर्वचन अध्ययन करण्यासाठी मिळालं होतं. आणि आता मी हे निर्वचन तुम्हाला कसं काय सांगू एवढं सोप्यामध्ये? सांगता नाही येणार मला तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला अध्ययन करावं लागेल आणि नंतर मग तुम्ही ज्यावेळेस मला भेटणार त्यावेळेस मी तुम्हाला नक्की याचं सर्व सविस्तर निरूपण करेल, याचा सविस्तर अर्थ सांगेल. आता तुम्हाला असं वाटेल एवढ्या मोठ्या मोठ्या पोथ्या होतात, तिथं तर सर्व सांगतात. काही दर्शक असे असतील पण की हो आम्ही पण ऐकलेलं आहे, आम्ही महावाक्य निर्वचनाच्या पोथ्या गेलेलो आहोत, तिथे ऐकलेलं आहे सर्व. लक्षात किती राहिलं तुमच्या? हे महत्वाचं आहे. नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, काय फायद्याचं ते? जर तुम्ही अगोदर अध्ययन केलं 3 स्तराचं कमीत कमी, तर तुम्हाला ते महावाक्य निर्वचन ऐकल्यानंतर समजून तरी जाईल आणि लक्षात तरी राहील. परंतु काहीच मागचं पुढचा अभ्यास नाही केला आणि सरळच महावाक्य निर्वचन ऐकतो म्हटलं तर एकतर सांगणाऱ्याची फजिती म्हणजे सांगणाऱ्याची फजिती नाही होणार, जे काही सांगणारा परिश्रम घेईल, कष्ट घेईल तुम्हाला समजून सांगण्यासाठी, त्याचे जे कष्ट आहेत ते विफल जातील. कारण 1-2 मिनिटासाठी तुमच्या कानावर शब्द पडतील, तुम्ही विसरून जाणार. मग सांगणाऱ्याचा काय फायदा होत आहे? उलट तोटाच आहे त्यामध्ये. कारण तुम्ही अध्ययनच नाही केलं आणि तुम्हाला सांगितलं तर त्यामध्ये सांगणाऱ्याचा तोटा आहे, कारण ते तुमच्या लक्षात नाही राहणार. आणि निर्वचन म्हणजे काही असं साधं सरळ नाही की तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या लक्षात राहून जाईल. सखोल सविस्तरपणे ते सांगावं लागणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक वाक्य जरी ते क्लिष्ट असलं तरी सखोलपणे
सविस्तर सांगत असतो. आणि मग आता निर्वचन सांगायचं म्हटलं तर तेही सविस्तर सांगावं लागेल. आणि सविस्तर सांगायला गेलं तर त्याला बराच काळ लागेल. काळ लागायला काही हरकत नाही. आपल्याला काय कुठे फार कोणती गाडी पळून चालली आपली आणि धावत धावत जा पटपट पोथी कंप्लीट करा असं काही नाही. पण होते असं की ते सांगून तुम्हाला ते लक्षात राहत नाही मग. आणि त्यामुळे ज्यांचे तिन्ही स्थळ झालेले आहेत फक्त त्यांना तिन्ही स्थळ किमान बरं का, तसे तर 5 स्थळ व्हायला पाहिजे, किमान तिन्ही स्थळ झाले असतील तरी पण त्यांना सांगता येते. लक्षण स्थळ, विचार स्थळ, आचार स्थळ हे तिन्ही स्थळ जर तुमचे झाले असतील तर तुम्हाला हे निर्वचन समजेल किमान. आणि जर 5 स्थळ झाले, 5 स्थळ कोणते? लक्षण स्थळ, विचार स्थळ, आचार स्थळ हे 3. आणि आचार माळिका नावाचं एक स्थळ आहे आणि विचार माळिका नावाचं एक स्थळ आहे. असे 5 स्थळ झाल्यावर तर तुम्हाला नक्कीच ते सर्व समजून जाईल. 6वं स्थळ कोणतं येते? दृष्टांत स्थळ येते. आणि 7वं हे महावाक्य येते. असे 7 स्थळ असे बोलल्या जातात. जसे 7 स्थळ हे आहेत तसेच सप्तग्रंथ पण असतात. ते सप्तग्रंथ पण खूप महत्वाचे आहेत. कारण त्या सप्तग्रंथामधल्या ओव्यांचं प्रमाण म्हणून या 7 स्थळामध्ये घेतलेले आहेत ओव्या. असे ते सप्तग्रंथ पण प्रमाणभूत आहेत. आणि त्या सप्तग्रंथांपैकी उद्धव गीता, वच्छाहरण आणि सह्याद्री वर्णन हे 3 ग्रंथ आपल्या या चॅनलवर आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा तुम्ही, तुम्हाला तिथे प्लेलिस्टमध्ये 3ही ग्रंथ मिळतील. किंवा खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये पण मी ते सर्व प्लेलिस्टचे लिंक दिलेले आहेत, तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता. सह्याद्री वर्णन हा ग्रंथ जो आहे तो अर्धा मी अपलोड केलेला आहे, अर्धा करायचा राहिलेला आहे. तर भविष्यामध्ये तो ग्रंथ अपलोड होणारच आहे. फक्त तुम्ही या चॅनलवर सातत्याने व्हिडिओ पाहत जा. ऐसे निरूपण करिता ती निर्वचनाचं निरूपण केलं स्वामींनी. तो बाईसे उंच मडान तू व्यापारू करीत होती ती आली हा बाबा येथ मी नसे ना नागदेव नसे तरी हे कवना प्रति निरूपण की जताय. बाईसा उंच मडामध्ये काहीतरी काम करत होत्या. काम संपलं, बाईसा इकडे आल्या स्वामींकडे, राजमठाकडे. आणि तिथे आल्यानंतर पाहतात स्वामी तर निरूपण करत आहेत. मग बाईसा म्हणतात, बाबा मी नाही इथे, नागदेव नाही, मग हे निरूपण तुम्ही करत कोणाला आहात? बाईसांना काही प्रल्हाद बाईसा दिसल्या नव्हत्या का समोर? दिसल्या होत्या. परंतु निरूपण असं एवढं छान होतं, एवढं उच्च कोटीचं होतं की ते ऐकल्यानंतर बाईसांच्या लक्षात आलं की हे निरूपण या प्रल्हाद बाईसाला काही समजणार नाही. तर मग देव निरूपण का करत आहेत हा प्रश्न होता बाईसांचा. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई येथ प्रवृत्ती झाली तरी स्तंभा एका ते निमित्त करुणी निरूपिजेल. जसं मी मागेच एका चरित्रामध्ये सांगितलेलं आहे की स्वामींनी एका स्तंभाला त्राटलेलं आहे. तर ते चरित्र म्हणजे हे आहे. स्वामी काय म्हणतात की बाई आम्हाला जर इच्छा झाली तर आम्ही स्तंभा एकाला निमित्त करून बोलीजेल, म्हणजेच एखाद्या खांबाला पण निमित्त करून आम्ही बोलणार. आणि म्हणून गोसावी श्री करे स्तंभू त्राटीला असं म्हणून स्वामींनी स्तंभाला त्राटलं, म्हणजे असं थापटलं, एक चापट मारली समजून घ्या थोडक्यात. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात वानर भट्ट अजूनही का नाही येती? वानर भट्ट म्हणजेच नागदेवाचार्य अजून का बरं नाही आले? ऐसे म्हणून गोसावी वाट पहाव्या निघाले. असं म्हणून देव राजमठाच्या बाहेर निघणारच तेवढ्यात उंबऱ्यावर एकू श्रीचरणू ठेविला. उंबऱ्यावर एक श्रीचरण होता स्वामींचा. एकू उंबऱ्यांतू एक श्रीचरण आतमध्येच होता, एक उंबरवठ्यावर होता. तो भटोबास आले, तेवढ्यात भटोबास तिथे पोहोचले. गोसाव्यासी दंडवत घातले, स्वामींना त्यांनी येऊन दंडवत घातले. तयाची श्रीचरणा लागले. तयाची म्हणजे जे काही उंबरवट्यावर श्रीचरण होतात त्याच श्रीचरणाला भटोबास पाया पडलेले आहेत. आता प्रश्न असा येतो, स्वामी तर सर्वज्ञ आहेत, तरी पण ह्या अगोदर देव 2दा उंच मढावर जाऊन उभे राहिले, पाहिलं भटोबास येतात की नाही, निरूपण केलं खाली आल्यानंतर प्रल्हाद बाईसाला, आणि नंतर पुन्हा चाललेले आहेत पाहण्यासाठी. काय गरज होती पाहण्याला जाण्यासाठी? देवाला तर जागच्या जागी सगळं दिसलं असतं. मग जात कशामुळे होते देव? ह्या मागचं कारण असं होतं, देवाला इथे दाखवायचं आहे आपल्या सर्वांना की परमेश्वराला एकदा निरूपणाची इच्छा झाली की परमेश्वर किती उतावीळ होतात आपल्या भक्ताला निरूपण करण्यासाठी. शिक्षक कसा असायला पाहिजे? शिक्षक असा असायला पाहिजे जो उतावीळ असेल आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. आमच्या लहानपणी एक सर होते, त्यांचं नाव विनोद असं होतं. सर्व त्यांना विनोद सरच म्हणायचे. त्यांचं आडनाव मला अजूनही माहिती नाही. त्यांना एवढी आपुलकी होती विद्यार्थ्यांसाठी. जे कर्सिव्ह हँडरायटिंग असते ते सुधारवण्यासाठी दररोज सकाळी शाळा भरण्याच्या अगोदर 1 तास ते क्लास घ्यायचे. सर्व विद्यार्थ्यांना शिकवायचे कर्सिव्ह हँडरायटिंग कशी सुधारावी म्हणून. वेगळी त्यांनी वही करायला लावली होती, वेगळं सगळं. म्हणजे स्वतःचा जो वेळ आहे शाळेमध्ये शिकवण्याचा, त्या व्यतिरिक्त हे 1 तास ट्युशन घ्यायचे आमचं शाळा सुरू होण्याच्या 1 तास अगोदर. हे तर झालं.
परंतु रविवारच्या दिवशी घरी बोलवायचे विद्यार्थ्यांना कर्सिव्ह हँडरायटिंग सुधारवण्यासाठी किंवा काही डाऊट असतील विद्यार्थ्यांचे तर ते सॉल्व्ह करण्यासाठी घरी बोलवायचे. निशुल्क बरं का, 1 रुपयाही घेत नव्हते आणि वर 1-1 ग्लास दूध प्यायला द्यायचे. आताचे जर आपण शिक्षक पाहिले तर शाळेमध्ये ते कमी शिकवतात आणि म्हणतात माझ्याकडे ट्युशन लाव, तुला मी चांगलं शिकवेल. मग वेगळं ट्युशन त्यांच्याकडे लावावं लागते आणि मग ते व्यवस्थित शिकवतात. म्हणजे किती तफावत झालेली आहे काळ बदलल्यानंतर. बघा तुम्ही विचार करा, एकीकडे असे शिक्षक होते की जे वेळ काढून निशुल्क शिकवायचे विद्यार्थ्यांना, रविवारी पण शिकवायचे घरी बोलावून, वरी दूध पाजवायचे, पैसे तर घेणं दूरच राहिलं, 1-1 ग्लास दूध प्यायला द्यायचे आणि चांगलं शिकवायचे. तर असे शिक्षक आता कमी झालेले आहेत, संपले असं नाही म्हणत, कमी झालेले आहेत. आताही चांगले शिक्षक आहेतच, सर्वच खराब आहेत असं नाही म्हणणार मी. आताही चांगले शिक्षक आहेत ज्यांच्या मनामध्ये तळमळ वाटते ज्यांना की आपले विद्यार्थी चांगले घडले पाहिजे. तर शिक्षकही असा पाहिजे जो तळमळतो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, आणि विद्यार्थीही कसे पाहिजेत, जे त्या शिक्षकांनी म्हटलं तसं वागतात असे विद्यार्थी पण पाहिजे. हे आमचे सर शिक्षण तर द्यायचे चांगलं, लाडही तसाच करायचे, परंतु जर काही चुकलं तर मग मारही तसाच भेटायचा. एवढा मार भेटायचा की अक्षरशः एक छोटीशी मोळीच आणायची, ते सोबतच राहायची. सकाळी शाळेत आले म्हणजे एक मोळी छोटीशी सोबतच असायची छड्यांची, आणि शाळा संपेपर्यंत एक मोळी जी आहे ती मोडूनच जायची. कवळे कवळे असे मस्त काड्या आणायचे, असे चांगला मार बसला पाहिजे. म्हणजे काय तर शिक्षाही त्याच प्रकारे द्यायचे, पनिशमेंटही त्याच प्रकारची द्यायचे आणि विद्यार्थ्यांना शिकवायचे पण तेवढ्याच आत्मीयतेने. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही राग राहत नव्हता. ज्या अर्थी मी आता पण त्यांचं नाव काढत आहे, काय राग राहणार आहे कोणा विद्यार्थ्याच्या मनामध्ये. हे आपल्याला इथून शिकायला मिळते की स्वामी बघा इथे नागदेवाचार्यांना शिकवण्यासाठी किती उतावीळ झालेले आहेत. नागदेवाचार्यांना निरूपण करण्यासाठी की ईश्वर कसा आहे हे सांगण्यासाठी देवही इथं उतावीळ झालेले आहेत. आणि उंबरवट्याच्या तिथेच भेट होते स्वामींची आणि नागदेवाचार्यांची. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात उशिरू कांगाला विला वानर्या. वानर्या एवढा उशीर का बरं लावला तुम्ही. जीजी नावे कुलागला. भटोबास म्हणतात जीजी लागला थोडासा उशीर येता येता. मग बाईसाचा हाती काही पत्रसा कानिले होते ते दिधले. मग भटोबास आले. मग बाईसांच्या हातामध्ये जे काही त्यांनी बाजार आणला होता तो दिला. भाजीपाला वगैरे जे काही पूजा द्रव्याचं साहित्य ते सर्व देऊन टाकलं बाईसांकडे आणि मग भटोबास स्वामींकडे येऊन बसले. मग गोसावी आते म्हणितले. मग स्वामींना म्हणतात जी जी मज उशिरू तरी नाही लागला आणि गोसावी उशिरू का लाविला हे का म्हणितले. बघा प्रसंगावधान राखून कसे भटोबास वागायचे. भटोबासांनाही माहिती होतं मी काय कुठे टाइमपास नाही केला, जेवढा वेळ लागायचा तेवढाच वेळ लागलेला आहे. स्वामी जरी म्हटले की उशीर का लावला तरी भटोबास काय म्हटले की जी जी थोडा लागला उशीर. वास्तविक पाहता भटोबासांनाही माहिती होतं की उशीर झालेला नाही, परंतु स्वामी म्हणतायत उशीर का लावला आणि म्हणून भटोबास म्हणतात हो लागला थोडासा उशीर. आणि मग देवापाशी येऊन ज्या वेळेस भटोबास बसतात तेव्हा भटोबास विचारतात की जी जी मला तर उशीर लागला नाही, परंतु स्वामी का म्हटले की उशीर का लावला. सर्वज्ञ म्हणितले येथ निरूपावयाची प्रवृत्ती गा. स्वामी म्हणतात भटोबासांना की आम्हाला निरूपण करण्याची इच्छा होती, तुम्हाला काहीतरी शिकवण्याची इच्छा होती, ते येथोनी तुमची वाट पाहिजत होती आणि म्हणून आम्ही तुमची वाट पाहत होतो. आणि साहजिकच आहे, तुम्हाला माहितीच असेल ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीची एखाद्या गोष्टीची वाट पाहतो त्यावेळेस वेळ कटता कटत नाही. 5 मिनिटं लागतात त्या व्यक्तीला येण्यासाठी, परंतु तेच 5 मिनिटं अर्ध्या तासासारखे वाटतात ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीची वाट पाहतो. मग गोसावी प्रारदा बाईसासी जे निरूपण केले ते गोसावी अवघे भटोबासासी निरूपिले. मग जे निरूपण प्रल्हाद बाईसांना केलं होतं तेच निरूपण भटोबासांना केलं. मग बाईसी उपहारून फजविला बाईसासी स्फुरेना ते साधे स्फुरवून देती. मग बाईसांनी उपहार मांडला. बाईसांना जे काही स्फुरत नव्हतं ते साधा स्फुरून देत होती. ऐसा दोघी उपहारून फजविला. अशा प्रकारे दोघींनी उपहार तयार केला. मग भटोबासी पूजावसराची आयती केली. मग चरणक्षाळन केले. मग भटोबासांनी पूजावसराची आयती केली आणि भटोबासांनी स्वामींचे श्रीचरण धुतले. भटोबासी गोसावियासी पूजावसर केला विडा उळगविला. भटोबासांनी स्वामींच्या ठिकाणी पूजावसर केला, विडा उळगवला. मग गोसावी भटोबासा करवी अनुसारखी वितिक्रमे पूजा करविली. मग भटोबासांकडून स्वामींनी अनुसारखी पूजा केलेली आहे, व्यतिक्रमे पूजा केलेली आहे, अनुक्रमे नाही. अनुक्रमे या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल. तर अनुक्रमेचा विरुद्धार्थी शब्द आहे व्यतिक्रम. म्हणजेच काय तर उलटी पूजा करायला लावलेली आहे, उरफाटी. ज्या क्रमाने पूजा करतात त्या क्रमाने न करता
उलट पूजा करायला लावलेली आहे, याला व्यतिक्रमी पूजा केली असं म्हणतात. आणि अशा पूजेला विलक्षण पूजा अवसर असं म्हणतात. हे असे पूजा अवसर परमेश्वर क्वचितच करून घेत असतात. अशा प्रसंगावर देवांना काहीतरी विशिष्ट कार्य करायचं असते आणि म्हणून अशी पूजा देव करवून घेत असतात. गोसावियांसी धूपारती मंगळारती झाली. स्वामींच्या ठिकाणी धूपारती केली, मंगळारती केली भटोबासांनी. तो बाईसी उंचमडी ठाये केले. बाईसांनी उंचमडामध्ये जेवण्यासाठी ताट तयार केले. गोसावी उंचमडासी बिजे केले. देव उंचमडामध्ये गेले. गोसावी ताटे अवलोकिली. स्वामींनी ताटाचं अवलोकन केलं. मग म्हणितले, मग स्वामी म्हणतात, बाई वानरे असी कवन ठाव. बाई वानरशाला ताट तयार करा ना. तो भटोबासी म्हणितले, जी जी मज काही आणि कुठाव असे. मज श्री चक्र धरू ठाव. भटोबास म्हणतात, जी जी मला दुसरा कोणता ठाव आहे का? मला तर देवाचाच ठाव आहे एक. मग बाईसी म्हणितले, बाबा ये पाली मांडाचे दिवे मुठीये फेडीन मग येथची वाढीन. बाईसा म्हणतात, या ताटामध्ये जे दिवा लावलेला आहे, जे मुठिये आहेत, मुठिये म्हणजे काय? कणकीच्या उंड्याचे मुटकुळे करतात, ज्याप्रमाणे दिवाळीला आपण वाळून टाकण्यासाठी करतो त्याप्रमाणे. तर बाईसा म्हणतात, हे दिवे आणि मुठिये मी सर्व काढून टाकतो बाजूला आणि याच्यामध्येच मी नागदेवाचार्यांना जेवायला देते असं बाईसा म्हणतात. मग भटोबास बैसले. गोसावी आरोगण करीती. भटोबास बसले तिथेच. स्वामी आरोगण करायला लागलेले आहेत. मग भटोबास ते दिवे मुठिये फेडोने दितीची. मग भटोबास ते जे ताटामध्ये दिवे होते, मुठे होते, ते काढू दिले नाही बाईसांना. मग भटोबास बैसले. भटोबास स्वतःचं पात्र आणून बसतात जेवायला आणि स्वामी सोबतच ते पंक्तीमध्ये जेवण करत आहेत. भटोबास वरिलीकडे साधे बैसली होती. भटोबास वांग्याचे देठू ऐसा धरिला. भटोबासांच्या वरिलीकडे म्हणजेच वरच्या बाजूला सादाईसा बसलेल्या होत्या आणि सादाईसाला भटोबास काय म्हणतात? भटोबास वांग्याचा देठू ऐसा धरिला. भटोबासांनी वांग्याचा देठ असा उचललं. वांग्याची भाजी केलेली होती आरोगणीला देवाच्या आणि त्या वांग्याचं देठ असं भटोबासांनी हातात धरलं आणि काय म्हणतात? येल्लो येल्लो कैसे उंदराचे पूस पूर्ण सिजे ऐसे शिजले असे. भटोबास म्हणतात सादाईसाला, बघ साधे, हे उंदराचं शेपूट बघ. वांग्याच्या देठाला धरलं आणि वर उचललं आणि म्हणत आहेत की बघ उंदराचं शेपूट आणि खाली जे वांग आहे ते कसं शिजलेलं आहे. म्हणजेच काय तर उंदीर कसा शिजलेला आहे, पूर्ण शिजल्यासारखा एकदम नरम, असं भटोबास म्हणत आहेत. उगास रे बा नागणा आम्हा अन खाओ दे. जी जी या नाग द्या ते वारी जो का. नागदेवाचार्यांना सादाईसा म्हणतात, उगा आसरे बा नागणा, अरे गप्प बस थोडं, आम्हाला जेवण करू दे शांततेने. आणि मग स्वामींना सादाईसा म्हणतात, जी जी या नागदेवा ते वारी जो का. या नागदेवाला सांगा बरं गप्प बसायला. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, काही म्हणत असे साधे हो. स्वामी म्हणतात, साधे हो, नागदेवाचार्य काय म्हणत आहेत? आम्हा अन खाओ ने दी, आम्हाला ते जेवू देत नाही असं साधायचं म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले, उगे असा गा वानर्या साधासी अन्न खाओ द्या. स्वामी म्हणतात नागदेवाचार्यांना, उगे असा गा वानर्या, वानर्या गप्प बसा बरं तुम्ही, साधायसांना जेवण करू द्या. मागवते भट वांग्याची फोडी ऐसी धरती येल्लो येल्लो कैसी उंदराची डोई पूर्ण ऐसे सिजे ऐसी सिजली असे. उगास रे नाग द्या अम्मासी अन खाओ दे. जी जी या नाग द्या ते वारी जो जी. गोसावी म्हणती, काही म्हणत असे साधे हो. जी जी काही नेनो म्हणत असे. अम्मा अन्न खाओ ने दी. पुन्हा मग नागदेवाचार्य म्हणतात साधायसांना, पुन्हा ते वांग्याचं देठ उचलतात आणि बघ साधे, बघ उंदराचं डोकं कसं शिजलेलं आहे. आणि पुन्हा साधायसा म्हणतात, अरे नागद्या गप्प बसना, आम्हाला जेवू दे शांततेने. असं चांगलं वाटतं का जेवताना असं म्हणायचं? उंदीर शिजला, उंदराची शेपूट, उंदराचं डोकं, असं चांगलं वाटतं का बोलायला? शांततेने जेवू दे आम्हाला. पुन्हा मग साधायसा स्वामींकडे तक्रार करतात नागदेवाचार्यांची आणि म्हणतात की हा नागदेव आम्हाला जेवू देत नाही. मग स्वामी म्हणतात, काय म्हणत आहे नागदेव? मग पुन्हा साधायसा सांगतात की असं असं म्हणत आहे म्हणून. मग स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, उगे असा गा वानरिया साधासी अन्न खाओ द्या. स्वामी म्हणतात नागदेवाचार्यांना, वानरिया गप्प बसावर तुम्ही, आमच्या साधायसांना जेवू द्या. मग गोसावी असी आरोगण झाली. मग स्वामींना आरोगण झाली. गुळला झाला विडा ओळगवीला, गुळला झाला विडा झाला. मग गोसावी पहुडू स्वीकारला, उपहुडू झाला. मग स्वामी झोपी गेले, वामकुक्षी घेतली आणि मग उपहुडही लगेच झालेला आहे. मग अवघे भक्तजन गोसावियांचे ओळगे आले. स्वामी झोपेतून उठले. वामकुक्षी झाल्यानंतर स्वामी आसनस्थ झालेले आहेत आसनावर आणि सर्व भक्तजन स्वामींपाशी येऊन बसतात. मग भटोबासा ते सर्वज्ञ म्हणितले. मग भटोबासांना स्वामी म्हणतात, वानर्या तुम्हासी आणि केक करणी असे गा. स्वामी वानरेशांना म्हणतात, वानरेश हो,
तुम्हाला अजून एक करणीय आहे, म्हणजे अजून एक तुम्हाला काम करायचं आहे. ती तुके न लगे. स्वामी म्हणतात तुम्ही जो अगोदर खर्च केला उपहारासाठी तेवढा काय खर्च येणार नाही. येथ पूजा करावी, फक्त आमच्या ठिकाणी पूजा करा. आणि एकी येथ दुधा तुपाची आरोगण द्यावी, दुधा तुपाची आम्हाला आरोगण द्या, बस एवढंच काम आहे. हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे. भटोबासाची गाठी सरुदा मुरला होता. भटोबासांच्या गाठी म्हणजेच काय, तर त्यांचा जो कपडा होता, जे काही त्यांचं धोतर असेल, त्या धोतराच्या एका कोणत्याला एक अर्धा दाम बांधलेला होता. आता जसे लोक पाकिट वापरतात पैसे ठेवण्यासाठी, पर्स वापरतात, तसं काही नव्हतं त्या काळामध्ये. तर धोत्राच्या एका कोपऱ्याला जे काही पैसे असतील ते गाठ मारून ठेवून द्यायचे, तेच त्यांचं पॉकेट होतं. तर भटोबासांनी अर्धा दाम उरला होता तेवढाच धोत्राच्या एका कोपऱ्याला गाठ मारून ठेवला होता. त्याचे दूध तूप आणले, तेवढ्याच दूध आणि तूप आणलं. मग वेळीचा भटोबासी गोसामी अशी पूजावर सुरू केला. संध्याकाळी पुन्हा स्वामींच्या ठिकाणी भटोबासांनी पूजावसर केला. गोसामियांचे चरणशाळन केले. भाळ प्रदेशी चंदनाचा आडा होता. स्वामींचे चरणशाळन केले त्यांनी आणि भाळ प्रदेशावर चंदनाचा आडा होता. त्याची मळी काढली, ते सर्व पुसून काढला. मग भाळ प्रदेशी चंदनाचा आडा रेखिला. मग भाळ प्रदेशावर पुन्हा चंदनाचा आडा ताजा लावला भटोबासांनी. मग गोसावी उदयाची हुनी ते पूजा विलक्षणे करविली, तैसी भटोबासी केली. मग सकाळची जे पूजा झाली होती दुपारची, त्या पूजावसरापेक्षाही विलक्षण पूजावसर भटोबासांकडून स्वामींनी करून घेतलेला आहे. असाच एक पूजावसर छिन्नपापी गुंफेकडे एकदा होणार आहे, पुढे चालून आपण ते पाहणारच आहोत. मग गोसावी अशी धूपारती मंगळारती झाली. मग स्वामींच्या ठिकाणी त्यांनी धूपारती केली, मंगळारती केली. मग बाईसी बर्वे दूध आळिले. बाईसांनी ते दूध आळलं चांगलं. आळलं म्हणजे काय, तर थोडंसं गरम केलं, चांगलं उकळलं. 2-2.5 कप दूध असेल तर त्याचं 1 कप दूध केलं किंवा 1.5 कप दूध केलं. ज्याप्रमाणे आपण खीर करताना किंवा बासुंदी करताना दूध आटवतो त्याप्रमाणे दूध आटवलेलं आहे, त्याला आळिले असा शब्द आहे इथे चरित्रामध्ये. मग गोसाभियासी दुधा तुपाची आरोगणा दिधली. मग स्वामींच्या ठिकाणी दुधा तुपाची आरोगणा दिलेली आहे भटोबासांनी. निघता मग भटोबासी वेळीचाचे व्याळीचे विनविले. मग निघताना भटोबासांनी संध्याकाळच्या वेळीची विनंती केलेली आहे. तर अशा प्रकारे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि तुम्हाला असेच जर ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर दररोज मी असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि तुम्हाला असं वाटत असेल तुमच्याकडून एकही चरित्र सुटू नये देवाचं, तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर. आपण या चरित्रामधून काय शिकलो, वेळ प्रसंग पाहून आपण आपलं कार्य केलं पाहिजे. जसं बघा भटोबास काय म्हणतात स्वामींना, उशीर झालेला नव्हता तरी पण काय म्हणतात भटोबास की जी झाला थोडासा उशीर, हे घेण्यासारखं आहे. नाहीतर आपण काय करतो, आपल्या घरी समजा काही माणसं किंवा आपला मुलगा बाहेर गेलेला आहे, तो थोड्या वेळाने काम करून आला जरी घरी, तरी एखाद्या वेळेस घरचे जर म्हटले की उशीर का झाला, ते उशीर हो अथवा न हो, आपण जर म्हटलं उशीर का झाला तर एखाद्या वेळेस आपलाच मुलगा रागावू शकतो. मुलगी असेल बाहेरून आली, उशीर झाला, आई वडील म्हटले उशीर का लावला, तर मग हल्लीची पिढी काय करते, ऐकून घेत नाही, लगेच बोलायला लागते, कशाचा उशीर झाला, काय नाही, लगेच गेली मी, लगेच आले. किंवा मुलगा म्हणेल नाही आताच गेलो होतो मी, किती उशीर झाला, काही उशीर झाला नाही, 10 मिनिटात तर मी वापस आलो. अशा छोट्या छोट्या कारणावरून कधी कधी भांडणं होतात घरामध्ये. तर असे भांडणं होऊ नये यासाठी आपल्याला हे चरित्र बरंच काय शिकवते. भटोबासांना माहिती होतं मला उशीर झालेला नाही, स्वामी म्हणतात उशीर झाला, भटोबास म्हणतात हो झाला उशीर, हे आपल्याला घेण्यासारखं आहे. आणि मग नंतर भटोबास जाऊन देवापाशी म्हणतात की जी मला उशीर तर झाला नव्हता, देव असे का म्हटले. वेळ पाहून आपण बोललो पाहिजे, प्रसंग पाहून. उगाच भांडणं तंटा करण्यात काय मजा आहे का, क्षुल्लक कारणावरून भांडणं होऊन जातात. नाही तर हे जे भटोबास वागले या चरित्रामध्ये ते घेण्यासारखं आहे. आणि स्वामी बघा किती आतुर झालेले आहेत आपल्या भक्ताला शिकवण्यासाठी, हेही पाहण्यासारखं आहे. अक्षरशः देव 2दा-3दा गेले पाहण्यासाठी. स्वामींना हे दाखवायचं होतं की परमेश्वरही किती आतुर होतात भक्ताला निरूपण करण्यासाठी, हे दाखवायचं होतं. आणि म्हणून प्रत्यक्षात देव 2दा-3दा गेले, नाहीतर देवाला बसल्या जागी कळालं असतं भटोबास आले किंवा नाही. परंतु हे आपल्याला कळालं असतं का मग, की देवाने अंतर्ज्ञानामध्येच पाहिलं भटोबास किती लांब आहेत काही नाही, आणि मग देव थांबले तिथपर्यंत, भटोबास येईपर्यंत. स्वामी जर असे वागले असते तर आपल्याला कळालं असतं का की परमेश्वरही आतुर असतात भक्ताला निरूपण करण्यासाठी, हे आपल्याला कळालं नसतं. स्वामी प्रत्यक्षात गेले आणि आले 2दा, तेवढ्या पायऱ्या चढले स्वामी, उतरले, चढले, उतरले. ही आतुरता भक्ताच्या ठिकाणी परमेश्वराची असते, हे दाखवायचं होतं स्वामींना. आणि म्हणून देवाने 2-3 वेळा जाऊन त्या मढावरून पाहिलं की भटोबास येतात किंवा नाही.
तर बरंच काही आपल्याला शिकायला मिळते या चरित्रामधून. तर आजच्या या सत्रातील प्रश्न आहे, आपण भट्टोबासांकडून कोणता गुण शिकला पाहिजे? तुम्ही सर्व ध्यान देऊन चरित्र ऐकता आणि तुम्हाला याचं उत्तर नक्कीच येईल आणि तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करणार या प्रश्नाचं उत्तर, अशी अपेक्षा आहे. तुम्ही हे चरित्र ऐकत आहात दररोज, म्हणजे तुम्ही तुमचा वेळ सत्कारणी लावत आहात. हे पुण्याई तुम्हाला नक्कीच परमेश्वराकडे अग्रेसर करील, कारण हे भक्ती तुमची निर्हेतुक चालू आहे. तुम्ही जे ईश्वराच्या लीळेंचं श्रवण करत आहात हे सर्व निर्हेतुक आहे आणि निर्हेतुक क्रिया केलेली ते नक्कीच तुम्हाला मेल्यानंतरही तुमच्या सोबत येईल. ही पुण्याई, अशी ही पुण्याई आहे आणि दररोज अशी पुण्याई तुम्ही कमवत जा, अशी माझी इच्छा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्यामध्ये आपल्याला समजणार आहे रेणाईक कसे विस्मित होतात प्रकाश पाहून. स्वामींच्या श्रीमूर्तीमधून प्रकाश निघतो आणि रेणाईक विस्मित होतात. मार्कंड काय चोरी करून ठेवतात आणि ती चोरी कशी उघडकीस आणतात देव, हेही आपल्याला माहिती मिळणार आहे उद्याच्या चरित्रामध्ये. निरूपण दुःखाक्रांत पाठका आसू ज्ञान करणे, हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. म्हणजेच भरपूर काही ज्ञानवर्धक माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड